पुढे आणखी एका बातमीकडे अनैतिक संबंधांमधून तरुणाची हत्या झाली आहे। 4 दिवसांपूर्वी त्याला धमकी देण्यात आली होती। 5 जणांविरोधात गुन्ह्याची नोंद झाली। जळगावातल्या कालिका माता मंदिर परिसरातली ही घटना समोर येते। माझ्या भावाचा आणि माझ्या वहिनीचं 4 दिवसापूर्वी भांडण झालं होतं। तिने भांडणातच सांगून दिलं होतं की याच्यावर वार होणार आहे असं। माझ्या आईला मरणार आहे म्हणजे आईचं तिच्या सख्या भावाची अफेअर आहे आणि त्यानंच माझ्या भावाला मारलेलं आहे। आमच्याकडे रेकॉर्डिंग सुद्धा तिची बोलायची। त्याच्यात माझ्या वहिनीचा हात आहे, तिच्या पूर्ण फॅमिलीचा हात आहे। माझ्या भावाला न्याय मिळालाच पाहिजे। शंकाची जे माझी हत्या झालेली आहे मला पोलिसांतर्फे पूर्ण न्याय मिळाला पाहिजे। आणि हे यांचे जे 3-4 दिवसाआधी जे भांडण झाले होते त्या भांडणावरनं यांचं हे काहीतरी असं वैयक्तिक वाद झाले आणि हे जे काही त्यांचं जे आहे ते काही अनैतिक संबंधावरनं काही वाद झाले होते। त्या हिशोबाने त्यांनी बोलले होते की माझ्या सासूजवळ बोलले की जसं यांच्यावरती आता 2 दिवसात वार होणार आहे, 3 दिवसात वार होणार आहे। तर माझ्या सासूंनी माझ्या मिसेसला सांगितलं, माझ्या मिसेसने मला सांगितलं। त्या हिशोबाने ते मी तुम्हाला सांगतोय तसं। तिला पूर्णपणे झाले होते। मागणी का आपल्याकडे? आपली मागणी का आता? आमची मागणी एवढीच आहे की आम्हाला पोलिसांतर्फे परिपूर्ण प्रतिसाद मिळाला पाहिजे आणि व्यवस्थित जे काय आहे जे गुन्हेगार आहे खरोखर त्यांना शिक्षा ही झालीच पाहिजे।